शुभ सकाळ. तर आज श्रावणातला दुसरा शुक्रवार आहे आणि श्रावणी शुक्रवारी बऱ्याच महिला वैभवलक्ष्मीचे व्रत करतात. तर माझे पण हे व्रत असते वैभवलक्ष्मीचे. तर त्यासाठी मी लवकरच पहाटे उठून सगळी घरं आणि घराचा आजूबाजूचा परिसर वगैरे साफ केलेला आहे. आणि आमची पहाट सुरू होते त्या अशा पक्ष्यांच्या सुंदर किलबिलाटाने. तर मोर, चिमण्या, कावळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असे झाडावर पहाटेच किलबिल त्यांची चालू असते आणि त्या किलबिलीमुळे आमची पहाट खूपच सुंदर असते. तर हे पहाटेचं दृश्य आहे 5:30 वाजताचं. तर पक्ष्यांची किती सुंदर अशी किलबिलाट चालू आहे आणि परिसर सगळा फुलांनी घमघमाट सुटला आहे. फुलांच्या सुवासाने परिसरात सगळ्या अंगणात वगैरे. तर खूपच प्रसन्न वाटत होतं पूजेसाठी तयारी करताना. तर आता थोडासा उजेड पडला आहे आणि हे पारिजातकाची फुलं मी तोडून घ्यायला आले. तर आत्ता 6 वाजलेत सकाळचे आणि पारिजातकाची फुलं मी तोडून घेत आहे. तर एवढा सुंदर पारिजातक फुलला आहे. तर श्रावण आणि पारिजातक हेच एक सुंदर नातं आहे. असं श्रावणात पारिजातकाला खूपच सुंदर असा बहर असतो आणि श्रावणात आपली व्रत उपवास तपास व्रत वैकल्ये असे अनेक हे असतात, उपास असतात. तर अशा वेळी आपल्याला फुलांची जी आवश्यकता असते. तर पारिजातकाची पांढरी फुलं महादेवाला किंवा इतर पूजेसाठी आपल्याला वापरायची असतात. तर ती फुलं या महिन्यातच उमललेली असतात. तर भरपूर असा पारिजातक बहरलेला आहे आणि एवढी फुलं तोडता तोडता अगदी मन प्रसन्न होतं. आणि पहा किती सुंदर अशी फुलं बागेतून मी घेतलेली आहेत पूजेसाठी. पारिजातक, लाल जास्वंद, गुलाब, झेंडू, त्यानंतर तुळस, बेल. तर आता ही शुक्रवारची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या अगोदर मी आपल्या घरच्या देवांची पूजा करून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपली जी घरची देवघरातली जी पूजा, रांगोळी वगैरे असते तर ते करून घेतले. तर आता घरच्या देवांची पूजा मी करून घेतलेली आहे. तर पारिजातकाच्या फुलामुळं देवघरात पण असा सुंदर असा अगदी अगरबत्ती लावायची गरजच नाही, एवढं सुंदर सुवासिक असं देवघरातून सुगंध येत होता. तर अशा प्रकारे मस्त अशी पूजा झालेली आहे. आणि ही पूजा केल्यानंतर आता मी तुम्हाला आपली वैभवलक्ष्मीच्या व्रताची जी शुक्रवारची पूजा असते तर ती कशी करायची हे सांगणार आहे. तर आता ही पूजा माझी झालेली आहे. तर वैभवलक्ष्मीची पूजा करण्यासाठी जागा आता देवघराजवळची जागा निवडायची आणि ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवायचा. त्या चौरंगावर पिवळं किंवा लाल वस्त्र अंथरायचं आणि त्यावर तांदळाची अशी रास घालायची. तर तांदळाची रास घालून आपण त्यावर स्वास्तिक, हळदी कुंकाने असं स्वास्तिक काढायचं आहे. तर हळदी कुंकाने स्वास्तिक काढून घेतलं मी. तर ही जी वैभवलक्ष्मीची पूजा असते तर ती श्रावणातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या शुक्रवारी चालू केली जाते. तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही करू शकता पहिल्या किंवा दुसऱ्या शुक्रवारी ही पूजा चालू करायची. तर आता स्वास्तिक काढून झालेलं आहे. तर एक तांब्याचा कलश घेऊन त्या कलशामध्ये हळदी कुंकू मिक्स करून आपल्याला कलशावर स्वास्तिक आणि 5 उभे नाम ओढायचे आहेत. तर कलशावर मी स्वास्तिक काढून घेतले आणि 5 उभ्या रेषा किंवा आपण ज्याला नाम म्हणतो तर असे हळदी कुंकवाने 5 रेषा मारून घ्यायच्या आहेत तांब्याला.
तर शक्यतो तांब्याचाच तांब्या घ्यायचा कलश. त्या कलशामध्ये आता आपण कलश भरून घेतलेला आहे पाण्याने. तर त्या पाण्याने भरलेल्या कलशात आता आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपण त्यात सुपारी घालणार आहोत. एखादं फूल टाकायचं आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं. तर आता हे आपण टाकून घेतलं आहे सगळं. त्यानंतर एखादी पितळी वाटी घ्यायची आणि त्या कलशावर बसेल एवढी पितळी वाटी घ्यायची. त्या वाटीमध्ये आता आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तर तांदूळ घालून घेतलेले आहेत वाटीत. तर आता त्यात आपण सोन्याचा एखादा दागिना किंवा चांदीचा दागिना टाकायचा. तर आता मी ह्यात अंगठी टाकलेली आहे. त्याच्यावर परत थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आणि या तांदळाच्या राशीवर आता आपल्याकडे घरात जर तुमची छोटीशी मूर्ती असेल देवीची तर ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता. आणि मूर्ती जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही फक्त सुपारी ठेवली तरी चालेल, किंवा फोटो जर असेल छोटासा तुमच्याकडे तर फोटो ठेवला तरी चालेल. तर आता हा फोटो मूर्ती मी ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला गणेशाची स्थापना करायची आहे. तर त्यासाठी उजव्या बाजूला थोडेसे तांदळाची रास घालायची, त्यावर सुपारी म्हणून गणेशाची स्थापना करायची. आता ह्या गणपतीला आपण हळदी कुंकू, तर गणपतीला आता हळदी कुंकू, अक्षदा आणि लाल फूल व्हायचं आहे. तर आता ही गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे. त्यानंतर डाव्या बाजूला घंटा ठेवायची आणि घंटा पूजन करायचे. तर घंट्याला पण आपण हळदी कुंकू, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे. उजव्या बाजूला शंख ठेवून शंखाला आपण फक्त फुलं वाहणार आहोत. तर फुलं आणि बेल, तर बेल आमच्याकडे बेलाचं झाड आहे त्यामुळं मी बेल पूजेत घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर बेल नसेल तर नाही घेतला तरी चालेल, फक्त लाल फुलं. त्यानंतर एखादं फळ ठेवायचं आहे, नारळ ठेवायचं आहे पूजेसमोर. आणि त्यानंतर हे वैभव लक्ष्मी माता व्रताचं जे पुस्तक मिळतं तर ते पुस्तक ठेवून त्या पुस्तकावरील फोटोची पण आपण पूजा करायची आहे. तर ती पूजा केल्यानंतर तुमच्या घरात जर देवीचा एखादा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही ठेवू शकता. तर हा महालक्ष्मी देवीचा फोटो आहे माझ्याकडे, तर तो फोटो मी ठेवलेला आहे. तर त्या फोटोची पण पूजा करून घ्यायची. फुलं, हळदी कुंकू, अक्षदा वगैरे वाहून तर ती पूजा करून घेतली. त्यानंतर श्रीयंत्र जर असेल तुमच्याकडे तर बिल्वपत्र हे लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे मी ह्या पूजेत ते बिल्वपत्र घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर नसेल बेल उपलब्ध तर नाही घेतला तरी चालेल. तर त्यानंतर श्रीयंत्र हे लक्ष्मी पूजेत खूप मानाचं स्थान असतं श्रीयंत्राला. तर श्रीयंत्र पण माझ्याकडे आहे पितळी हे, तर ते पण ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल देवघरात तर अवश्य ठेवा. तर श्रीयंत्र ठेवून श्रीयंत्राची पण आता आपण पूजा करून घेतलेली आहे. तर आपल्या ज्या परंपरा आहेत की श्रावणात शुक्रवारी पूजा अर्चा, तर या परंपरा आपण सांभाळल्या पाहिजेत. तर श्रावणात अनेक व्रतवैकल्ये असतात, तर त्यापैकी हे श्रावणातील शुक्रवार किंवा वैभव लक्ष्मीचे शुक्रवार. तर वेगवेगळ्या राज्यात ही पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर आपल्याकडे ह्याला वैभव लक्ष्मी व्रत बोलतात. तर आपण दिवे लावताना तुपाचे दिवे लावायचे आहेत. त्यानंतर आपण जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकात आपल्याला दीपपूजन पण करून घ्यायचं आहे. तर तुपाचे दिवे लावलेत आणि दिव्यांची पूजा करून घेतली. त्यानंतर या पुस्तकामध्ये आपल्याला देवीची विविध रूपे दिलेली आहेत, तर त्यांची आपण पूजा करायची आहे.
तर त्या अगोदर मी चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घेतली. तर आता ही धनलक्ष्मी मातेचं जे स्वरूप आहे, तर पहिल्यांदा आपण धनलक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. त्यानंतर पुस्तकात ज्या 8 प्रकारच्या लक्ष्मी दिलेल्या आहेत आपल्या, तर गजलक्ष्मी माता, त्यानंतर ऐश्वर्य लक्ष्मी माता, वीरलक्ष्मी माता, आदिलक्ष्मी माता, विजयालक्ष्मी माता आणि श्री धान्यलक्ष्मी माता. तर लक्ष्मीची ही जी विविध रूपे आहेत, तर विविध रूपातील लक्ष्मी आणि ही संतान लक्ष्मी माता, तर यांची आपण मनोभावे पूजा करायची मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कमी वेळात सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला या लक्ष्मी स्तवन म्हणायचं आहे. रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्तारुदिंबरा हरिसखी या मनोल्लासिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णु स्वया गेहिनी सामा पातु मनोरथा भगवती लक्ष्मी च पद्मावती. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. श्री गणेशाय नमः. श्री इंद्र उवाच नमोस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोल्हासुरभयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्र मुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संबुदे महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म साजरे केले पाहिजे. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महालक्ष्मी नमोस्तुते. पूजा मी सकाळी सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्र मुक्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यम रहिते देवी आद्य शक्ती महेश्वरी योगजे योग संबुदे महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारुद्रे महालक्ष्मी नमोस्तुते. महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मास्तनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्तिपते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मीष्टकं स्तोत्रं पठे भक्तिमातरं सर्वसिद्धि वाप्नेति राज्यप्राप्तेति सर्वदा. एककाल प्रचेति तं महापाप विनाशनं द्विकालं पठे नित्यं धनधान्यादि समन्वितं त्रिकालं पठे नित्यं महाशत्रुविनाशं महालक्ष्मी वैविध्यं प्रसन्नं वदनं शुभः इति कृत श्री महालक्ष्मीष्टकं संपूर्णं. त्वं श्रीरूपेन्द्र सदने मदनैकमाता ज्योत्स्नासि चन्द्रमासि चन्द्रोमनहारास्ते सूर्यप्रभासि जगत्रितमे प्रभासि लक्ष्मी प्रसिद्धं सततं नमः शरणे महालक्ष्मी नमोस्तुते नमोस्तुते. काळ्या बस की भारतीच होतात असताना तिथे